आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। म्हणून मी म्हणते की मी जाते मीटिंगला, मी जाऊन सांभाळेन सगळं। आणि आशूच्या बाजूने पण कोणीतरी बोलणारं हवंय ना? नाही, गरज नाहीये कीर्ती, मी आहे, मी सगळं सांभाळून घेईन। असं काय करतोयस काका? वोट एक्सरसाइज करायला प्रॉक्सी लागेल ना? वोट का करणार? वोटची त्याला काही गरज नाही आहे। आई, काही दिवसांसाठी आशूला बाजूला करावं लागेल आणि हा टेम्पररी डिसिजन आहे। मी सांगेन त्यांना, ऐकतील माझं ते। अहो ताई, पण असं केलं तर आशू दोषी वाटणार नाही का त्यांना? एक्झॅक्टली। मी बोलते ना, मध्ये बोलू नकोस। ताई, आमदार बघा, बोर्डचा डिसिजन मला पटतोय। मी होतो बाजूला काही दिवस। माझ्यामुळे उगाच कंपनीला त्रास झालेला माल नाही सहन होणार। अरे बाळा, तू असा लगेच निर्णयावर कशाला पोहोचतोयस? आशू, बरोबर आहे, असं का बोलतोयस तू? अरे तू असं केलंस तर तू दोषी वाटशील त्यांना। ज्यांना यातलं ज्ञान नाहीये त्यांनी प्लीज मध्ये बोलू नका। ताई, काय झालं काय तुम्हाला? काय विचार करताय तुम्ही? म्हणजे काय म्हणायचंय तुला? हे बघ, मी काही दिवसांसाठीच आशूला बाजूला व्हायला सांगते आणि भाऊ जरी असते तरी त्यांचा पण हाच डिसिजन असता। भाऊंचा काय निर्णय असेल हे तू ठरवू नकोस, कळलं? आई ऐक माझं, हिला काही कळत नाही, अडाणी येते। आणि तसंही वस्तीतल्या लोकांना काय कळणार आहे बिझनेस मध्ये? कीर्ती, तोंड सांभाळून बोल। आई हे बघ, बास झालं। मी बोर्ड मीटिंगला जाणार आहे आणि आशूच्या बाजूने त्यांना सगळं समजावणार आहे। बघूया कोण काय करतं। मूर्ख आहेस तू? हो, आणि भाऊंनी तुला बोर्ड मेंबर केले म्हणजे तुला सगळं येतं असं नाही। काही डिसिजन्स कंपनीसाठी घ्यावे लागतात आणि कंपनीसाठी बोलतेय मी। ठीक आहे ताई, मला अक्कल नसेल, माझं शिक्षण झालेलं नसेल, काही असेल तरीही मी बोर्ड मीटिंगला जाणार। आणि कीर्ती, तू जे म्हणतेस ना की काही निर्णय डिसिजन्स घ्यावे लागतात, तर असं काही नाही। हा, काही गोष्टींना वेगळे सोल्युशन्स पण असतात। आई हे बघ, आपण सगळे इमोशनल होतोय। कीर्ती बाई, तू नको जाऊ ग मीटिंगला। शिवाला जाऊ दे, ती सांभाळून घेईल सगळं। मी मुलगी आहे तुझी। पण हे मुलगी असण्याविषयी नाहीच आहे, हा आशूच्या आयुष्याचा प्रश्न आहे। आणि आशू दोषी म्हणून सिद्ध व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही। मग हिला जमणार आहे? हिला एक इंग्लिश पुस्तक वाचायला दिलं ना तर ततपप होईल हिची। तेच धडे महत्वाचे असतात ना, ते आयुष्याने खूप शिकवलेत मला। मी हँडल करेन बरोबर सगळं, ठीक आहे? आणि जर हँडल करता आलं नाही तर मी या घरात पाऊल ठेवणार नाही। शब्दाला पक्की राहशील ना? तुम्हाला तर माहितीच आहे, शिवा दिलेला शब्द मोडत नाही।